नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 पेपर 1 हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पूर्णतः जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपर मध्ये आपल्याला टोटल 10 युनिट्स जे आहे अभ्यासक्रमात दिलेले आहेत. त्यापैकी आपण युनिट क्रमांक 9 पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट म्हणजे लोक विकास पर्यावरण या घटकावर आधारित आपण अत्यंत महत्त्वपूर्ण एमसीक्यूज आपण अभ्यास करीत आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. 4 मे ला आपलं एक्झामिनेशन आहे. एक्झामिनेशन ला आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे आणि या कंप्लीट कोर्समध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स आहे, रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा सेशन्स अवेलेबल आहे. फुल सिलेबस नोट्स आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे, सोबतच 2000 प्लस एमसीक्यूजची सिरीज आहे. पीवायक्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळणार, सोबतच वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे. नवीन बॅच विद्यार्थी मित्रांनो, आपलं 13 जानेवारी पासून नवीन बॅच सुरू होत आहे. या बॅचला जॉईन करा. जॉईनिंग करण्यासाठी बघा फीस 3000 आहे, बट यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये कम्प्लीट पेपर 1चा कोर्स अवेलेबल आहे. याकरिता या ऑफिशियल नंबर्सवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्यायचं आहे. आज आपण पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटवर अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स बघत आहोत. क्वेश्चन आहे, पर्यावरण कायदा कधी मंजूर झाला? ए 1985, बी 1986, सी आहे 1995 की डी 1996. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं किंवा अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला यापूर्वी देखील एक्झामिनेशन मध्ये आलेला आहे. ठीक आहे. हा संपूर्ण भाग लक्षात घ्या. व्हेरी करेक्ट आन्सर आहे 1986. पर्यावरण कायदा जो आहे 1986 ला जे आहे समाप्त करण्यात आलेला आपल्याला दिसून येतं आणि या कायद्यामध्ये जे आहे राज्यघटनेचं कलम 253 नुसार तो समाप्त करण्यात आलेला आपण बघतो. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट या संबंधित यापूर्वी देखील प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट आहे, इन विच स्टेट द इंदिरा गांधी वाईल्ड लाईफ सँच्युरी लोकेटेड. इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ए तमिळनाडू, बी कर्नाटक, सी केरळ आणि डी तेलंगणा. व्हेरी करेक्ट आन्सर तमिळनाडू येथे आहे. इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य जे आहे अनामलाई व्याघ्र प्रकल्पाचे जुने नाव आहे. हे तमिळनाडूतील अनामलाई पर्वतरांगेमध्ये वसलेलं आहे. हे कोइंबतूर आणि तिरुप्पूर जिल्ह्यात आहे. सोनेरी हरिण, बिबळा, रानडी हरिण, भुकणारे हरण, सामान्य लंगूर इत्यादींचा हा परिसर आहे. येथे पश्चिम घाटातील 15 ते 16 पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. याशिवाय 250हून अधिक प्रजातींचे पक्षी देखील आढळतात. समोरचा प्रश्न आहे, जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? ए 21 मार्च, बी आहे 22 मार्च, सी 23 मार्च की डी 24 मार्च. जागतिक जल दिन, वॉटर डे, वर्ल्ड वॉटर डे आपण कधी सेलिब्रेट करतो? ऑब्विसली 12 मार्चला आपण जागतिक जल दिन साजरा करतो. ठीक आहे. कशासाठी? तर एक प्रकारचं जल ही जीवन है हा जो लोगो आहे याविषयी लोकांना अवेअरनेस असावं. जसं पर्यावरणासंबंधित पर्यावरण दिवस आपण म्हणजे बघा, एक तर पर्टिक्युलर डेज जी आपण सेलिब्रेट करीत असतो त्यामागे एक स्पेसिफिक उद्देश असतं की पर्यावरणाची सतर्कता असावी, जाणीव जागृती लोकांमध्ये असावी. ठीक आहे. यासाठी आपण विविध डेज जे आहे ते साजरे करीत असतो आणि हे आपल्या परीक्षेमध्ये देखील विचारतात. समोरचा प्रश्न आहे, सन 2022 पर्यंत भारत सरकारचा हवामान बदल कृती आराखड्यांचे उद्दिष्ट काय आहे? ठीक आहे. बघा, बाय द इयर 2022 द क्लायमेट चेंज ऍक्शन प्लॅन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एम काय आहे? ए 50 गिगावॅट पवन ऊर्जा, बी आहे 100 गिगावॅट पवन ऊर्जा,
सी आहे 175 गिगावॅट नवीनीकरण ऊर्जा की डी 150 गिगावॅट नवीनीकरणीय ऊर्जा. सो लक्षात घ्या, हे जे आपण बघतो क्लायमेट चेंज बद्दल जे राष्ट्रीय कृती आराखडा आहे त्यामध्ये 175 गिगावॅट नवीनीकरणीय ऊर्जाचं धैर्य आहे. केंद्र सरकारने 2022 पर्यंत 175 गिगावॅट नवीनीकरणीय ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं. यामध्ये सौर ऊर्जापासून 100 गिगावॅट, वाऱ्यापासून 60 गिगावॅट, जैव ऊर्जेपासून 10 गिगावॅट आणि लघु जलविद्युत पासून 5 गिगावॅट. 2030 पर्यंत एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमताची 40% जी वीज निर्मिती आहे ते नॉन जीवाश्म इंधन स्रोतांपासून गाठण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आपण बघतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर सी आहे. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मोहीम हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखडा अंतर्गत एक नाही? Which of the following is not one of the mission under National Action Plan on Climate Change? A. राष्ट्रीय जल मिशन, नॅशनल वॉटर मिशन. बी. राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता सुधार अभियान म्हणजे एनर्जी इफिशियन्सी इम्प्रूव्हमेंट वाला की सी. ग्रीन इंडिया मिशन आणि डी आहे राष्ट्रीय घनकचरा व्यवस्थापन अभियान म्हणजे हे जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे त्या संबंधित मिशन. तर मला सांगा, याचं 8 मिशन आपण बघतो. आता विद्यार्थी मित्रांनो, नवीन बॅच या संबंधित आपण सुरू करीत आहोत 13 जानेवारी पासून. सो नक्कीच त्या बॅचला जॉईन करा, जेणेकरून हा संपूर्ण घटक किंवा आपण जे नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज बघतो यामध्ये किती कृती आराखडा करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी जे आहे आपल्याला कळून येईल. ठीक आहे, चला. सो त्यामुळे लक्षात घ्या, डी घनकचरा व्यवस्थापन नाही, राष्ट्रीय जल मिशन आहे, ऊर्जा कार्यक्षमता आहे, ग्रीन इंडिया मिशन आहे, हिमालयीन परिस्थितिकी संबंधित यामध्ये अभियान आपल्याला दिसून येतात. सो नेक्स्ट प्रश्न आहे, हवामान बदलाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारने किती मिशन आपल्याला दिलेले आहे किंवा उद्दिष्ट किती ठेवलेले आहे मिशनच्या माध्यमातून? How many national mission of Indian government are there to address the problem of climate change? म्हणजे हवामान बदलावर तोडगा म्हणून किती आराखडा किंवा किती मिशन्स दिलेले आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 12 की ऑप्शन डी 17. सो ऑब्विसली विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 8 मिशन आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय जल मिशन आहे, ग्रीन इंडिया मिशन आहे. ठीक आहे, हिमालयीन परिस्थिती की सतत आवास ऊर्जा संबंधित अशा प्रकारचं 8 आपल्याला मिशन इथे अभ्यास करावं लागतं. समोरचा आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल वॉज पास्ड इन. हा प्रश्न मला वाटतं 2024 आणि यापूर्वी देखील मॉन्ट्रियल प्रोटोकॉल विषयी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, आणि मला वाटतं 24 मध्ये विचारलेला आहे की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड आहे. सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल पारित कधी झालं? ए 1985, बी 1986, सी 1987 की डी 1990. आता लक्षात घ्या, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जे आहे 1987 म्हणजे ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर आहे. कारण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 ला मंजूर झालेला आहे. कशासाठी? सो ओझोन लेयर. ठीक आहे, आता काय होतं बघा, आपण बघतो सूर्यापासून जे अवशोषित किंवा हानिकारक किरणे येतात त्यांना अवशोषित करण्याचं काम जे आहे हे लेयर करीत असतं. पण सध्या ओझोन जे आहे त्याला आपल्याला होल होत असताना दिसून येतात. सो यामुळे ओझोनचं संरक्षण करण्यासाठी आपण बघतो की ओझोन डे सुद्धा आपण सेलिब्रेट करतो है ना. सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जे आहे ओझोन क्षरण थांबवणे, ठीक आहे, यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झालेला आहे. कधी झालेला आहे तर 1987. सो हा स्पेसिफिक टॉपिक यापूर्वी देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा टॉपिक ठरतो. नेक्स्ट आहे, पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? ठीक आहे, एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेट. ठीक आहे, कधी होतं? ए 29 डिसेंबर, बी
15 मे, 15 मे, सी 5 जून की डी नन ऑफ अबव यापैकी नाही. सो ऑब्व्हियसली पर्यावरण कायदा आपण बघतो, पर्यावरण दिवस बघतो, जल संबंधित वॉटर डे आपण सेलिब्रेट करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एन्व्हायर्नमेंट संबंधित जे आपलं पर्टिक्युलर युनिट आहे, या युनिटमध्ये हा संपूर्ण भाग आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. सो त्यामुळे पर्यावरण दिवस कधी सेलिब्रेट केला जातो, तर 5 जूनला पर्यावरण दिवस साजरा केला जातो, जेणेकरून पर्यावरणासंबंधित आपण सतर्क, आपल्याविषयी जाणीव असावी, जागृती असावी, की पर्यावरण जर आपण दूषित केलेलं, तर त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट मानवी जीवनावरच आपल्याला होताना दिसून येईल. त्यामुळे 5 जून हा पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. नेक्स्ट आपल्याला दिसून येतं, की इन व्हिच ऑफ द फॉलोइंग इयर द नॅशनल वर्क प्लॅन ऑन क्लायमेट चेंज इन इंडिया वॉज अनाउन्स्ड. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात जलवायू परिवर्तन यावर राष्ट्रीय कार्ययोजना घोषित झाली? ए 2008, बी 2005, सी 2003 की डी 1998. सो आपल्याला राष्ट्रीय कार्ययोजना यांची घोषणा कधी दिसून येतं, तर 2008 मध्ये. ठीक आहे. सो 2008 मध्ये आपण काय बघतो, क्लायमेट चेंज यावर जे नॅशनल वर्क प्लॅन आहे, ॲक्शन प्लॅन आहे, त्याचं घोषणा करण्यात आलेलं आणि त्यावेळी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. चला. सो नेक्स्ट प्रश्न आहे, पहिली आंतरराष्ट्रीय पृथ्वी शिखर परिषद कुठे आयोजित झालेली? ओके. सो वेअर द फर्स्ट इंटरनॅशनल अर्थ समिट वॉज हेल्ड? ए क्योटो, बी रियो डी जेनेरियो, सी नई दिल्ली की डी न्यूयॉर्क. सो ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपल्याला अर्थ समिट दिसून येतं, हे अर्थ समिट देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतं. आणि एन्व्हायर्नमेंट संबंधित जितके पण समिट झालेले आहे, त्या सगळ्याच भागातून प्रश्न आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो येथे आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक बी जे आहे, रियो दी जेनेरियो इथे काय झालेली आहे, पृथ्वी शिखर संमेलनाचं आयोजन आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. समोरचा प्रश्न आहे, 1992 मध्ये पृथ्वी शिखर परिषद डॅश इथे आयोजित करण्यात आली. And in 1992 the Earth Summit was held at A. China, B. कॅनडा, C. इंडिया म्हणजे भारत, D. ब्राझील. तर मला सांगा, पृथ्वी शिखर संमेलन कुठे झालं आहे? रियो दी जेनेरियो इथे झालेलं आपल्याला दिसून येतं. पण कुठे आपल्याला दिसून येतं? सो व्हेरी करेक्ट आन्सर इज डी. ठीक आहे. सो आपल्याला ब्राझीलला दिसून येतं. संयुक्त राष्ट्र पर्यावरण आणि विकास यावरील परिषद जी आहे, ज्याला आपण पृथ्वी शिखर संमेलन म्हणतो. ठीक आहे. हे झालेलं आहे 3 ते 14 जून 1992. कुठे? ब्राझीलमधील रियो दी जेनेरियो या ठिकाणी हे आयोजित केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक डी ब्राझील असल्याचं दिसून येतं. नेक्स्ट आहे, द युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे UNFCCC. ठीक आहे, इज ऑल्सो नो ॲज म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, ज्याला UNFCCC म्हणतात. अन्य नाव काय आहे? क्योटो प्रोटोकॉल ऑप्शन ए, बी ग्लोबल समिट ऑप्शन बी, सी व्हिएना परिषद म्हणजे व्हिएना कॉन्फरन्स की डी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. सो UNFCCC ला जे आहे आपण ग्लोबल समिट या नावाने देखील ओळखतो, कारण क्योटो आपण बघतो, व्हिएना आपण बघतो, मॉन्ट्रियल यांचा संबंध आपल्याला नक्कीच UNFCCC शी नाही. जर आपण अन्य क्योटो असू द्या, व्हिएना असू द्या किंवा मॉन्ट्रियल अभ्यास केलेला आहे, तर नक्कीच आपल्याला लक्षात येणार की याचा आन्सर जे आहे ग्लोबल समिट आहे. ओके. सो 21 मार्च 1994 मध्ये आपण बघतो UNFCCC जे आहे यांचं
अंमलात आलेलं आणि 197 देशांनी त्याला मान्यता दिलेली आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो याला आणखीन डिटेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण थेरिकल पार्टमध्ये अभ्यास करणार आहोत आणि हा भाग देखील आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. ओके. चला. So which declaration was signed at the UNCED Earth Summit held at Rio de Janeiro in Brazil in 1992? So 1992 मध्ये ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ येथे झालेल्या UNCED अर्थ समिटमध्ये कोणत्या घोषणेवर स्वाक्षरी केली गेली? ए आहे एजेंडा 39, बी आहे एजेंडा 90, सी आहे एजेंडा 22 की डी एजेंडा 21. सो विद्यार्थी मित्रांनो इथे नक्कीच आपल्याला लक्षात घ्यायला हवं की रिओ दी जेनेरिओ म्हणजे जे आपलं अर्थ समिट आहे या अर्थ समिटमध्ये एजेंडा 21 जे आहे ते पारित करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. कार्टाजेना प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? विच इज द कार्टाजेना प्रोटोकॉल रिलेटेड टू? ए जैव सुरक्षा करार, बी प्रदूषण, सी ओझोन चा हळूहळू ऱ्हास की डी हवामान बदल. सो कार्टाजेना कशाशी संबंधित आहे? सो कार्टाजेना आपल्याला दिसून येतं जैव सुरक्षा करार आहे कार्टाजेना प्रोटोकॉल. सो हा प्रोटोकॉल आपल्याला दिसून येतं 2003 मध्ये अंमलात आलेलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे नागोया प्रोटोकॉल कधी अंमलबजावणी झालेली? नागोया कधी आलेला आहे? ए 2010, बी 2011, सी 2012 की 2013. आता बघा नागोया प्रोटोकॉल या संबंधित विचारलेला आहे तर व्हेरी करेक्ट आन्सर आहे ए. नागोया 2010 मध्ये झालेला आपल्याला दिसून येईल. तर 29 ऑक्टोबर 2010 रोजी ANS 2010 प्रोटोकॉल जे आहे नागोया प्रोटोकॉल संमित झालेला आहे. 1992च्या जैवविविधता करार म्हणजे CBD याचा हा काय आहे पुरवणी करार आपल्याला नागोया प्रोटोकॉल दिसून येतं. सो समोरचा प्रश्न आहे द क्योटो प्रोटोकॉल वॉज इम्प्लिमेंट इन दिस इयर. क्योटो कधी कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेलं? ए 2005, बी आहे 1997, सी 2000 की डी 2002. सो क्योटो प्रोटोकॉल याविषयी आपल्याला विचारलेला आहे तर क्योटो प्रोटोकॉल ऑप्शन क्रमांक ए 2005 मध्ये क्योटो प्रोटोकॉल जे आहे ते लागू करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो क्योटो प्रोटोकॉल ही एक अशी यंत्रणा आहे जी औद्योगिक राष्ट्रांना हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आता हा पूर्णतः ग्रीन हाऊस गॅसेस संबंधित आहे जे युनायटेड नेशन इन्स्टिट्यूशन ऑन क्लायमेट चेंजच्या उद्देशाने आलेला आहे. 1997 मध्ये स्वीकारण्यात आला. या प्रक्रियेत 55% सदस्य देशांनी मान्यता आवश्यक करण्यात आलेली आणि 2004 मध्ये रशियाने मान्यता दिल्यानंतर 2005 मध्ये जे आहे क्योटो प्रोटोकॉल अस्तित्वात आलेला. ठीक आहे. सो बघा क्योटो कशासाठी झालेला आहे? ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन कमी करण्यासाठी क्योटो प्रोटोकॉल झालेला आहे. नेक्स्ट आहे क्योटो प्रोटोकॉल नियमानुसार खालीलपैकी कोणते प्रदूषक 6 प्रदूषकांपैकी एक आहे? Which of the following is the one of the 6 polluter under the Kyoto Protocol rule? ए आहे पेरिफ्लोरोकार्बन, बी आहे क्लोरीन, सी आहे फॉस्फिन आणि डी आहे कार्बन मोनोऑक्साईड. 6 पैकी कोणतं एक आहे म्हणतं तर व्हेरी करेक्ट ए आहे पेरिफ्लोरोकार्बन आहे. तर हे 6 बघा एक आहे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, पेरिफ्लोरोकार्बन आहे, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन आहे आणि लास्ट वन इज सल्फर हेक्साफ्लोराइड आहे. सो अशा प्रकारचे 6 आपल्याला काय दिसून येतं क्योटो प्रोटोकॉलमधील गॅसेस जे आहे त्यांचं हे नाव आहे आणि नक्कीच परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे CO2, CH4, NO2, N2O ठीक आहे, PFC आणि FSC आणि SF6 हे जे वायू आहे हे महत्वाचं आहे. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करण्यासाठी संयुक्तपणे कोणी पुढाकार घेतला?
ए अमेरिका आणि फ्रान्स, बी आहे भारत आणि फ्रान्स, सी आहे स्वीडन आणि भारत, की डी भारत आणि चीन. सो आंतरराष्ट्रीय स्वैर आघाडी जी आहे कशासाठी झालेली आहे? स्वैर क्षमता जी आहे सोलर अलायन्स आपल्याला दिसून येतं फ्रान्स अँड इंडिया. सो व्हेरी करेक्ट आन्सर इज बी. ठीक, समोर जाऊया आपण. खालीलपैकी कोणत्या करारानुसार जागतिक सरासरी तापमानातील वाढ 2 अंश सेल्सिअसच्या खाली मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेलं. ठीक आहे. सो बघा म्हटलेलं आहे अंडर विच ऑफ द फॉलोइंग अग्रीमेंट वॉज डिसाइड टू लिमिट द राईज इन ग्लोबल ॲव्हरेज टेम्परेचर टू डिग्री सेल्सिअस. ए पॅरिस करारमध्ये म्हणजे तापमान वाढ जी आहे त्या संबंधित निर्णय घेण्यात आलेलं, की 2 क्योटो प्रोटोकॉल, सी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, की 4 रिओ शिखर संमेलन. सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर आहे पॅरिस करार. कारण पॅरिस करार याचा संबंध आपल्याला दिसून येतं, की तापमान टेम्परेचर राईज याच्याशी आहे. ओके, सो त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर इज ए. देन आहे द पॅरिस अग्रीमेंट इज ऑल्सो नो ॲज. पॅरिस करार कोणत्या अन्य नावाने ओळखला जातो? ए आहे COP म्हणजे कॉप 18, बी आहे कॉप 20, सी आहे कॉप 21, की 4 यापैकी काहीही नाही. सो पॅरिस करार जी आहे कॉप 21, ठीक आहे. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 21 या नावाने, म्हणजे कॉप याचा फुल फॉर्म आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. ओके, सो कॉप 21 यामध्ये आपल्याला पॅरिस दिसून येतं. सो विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 4 मे 2025 ला आहे. या एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी पेपर 1चं कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. जर आपण पेपर 1च्या कोर्सला जॉइन केलेलं नाही तर नक्कीच ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉइन करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला मदत होईल. थँक सो मच. सेशनला बघत राहा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक सो मच.